तुम्हाला गंमत सांगते, पण माय बापाचं किती नितांत प्रेम राहतं लेकरावरती. मला वाटतं पोरगी फक्त 6वी 7वीला आहे. लग्न लागलं, सगळे निघून गेले. पोरगी खाली आली आणि बालिका वहिनी रडायला लागल्या. आईचं किती नितांत प्रेम राहतं ते. म्हणजे मला असं वाटायला लागलं खरंच एक ना एक दिवस अशीच वेळ येणार आहे. आपल्याही पोरीचं लग्न होणार, आपली पोरगी आपल्यापासून दूर जाणार. सांगण्याचं तात्पर्य पहा, शेवटी आईचा जीव राहतो तर हाताच्या फोडासारखी सांभाळलेली राहते. आणि सगळ्यात श्रेष्ठ दान सांगितले ते कन्यादान आहे. मी सांगू तुम्हाला, तर हाताच्या फोडासारखी सांभाळलेली जी लक्ष्मी असते, आज 21, 22, 25 वर्षाची होईपर्यंत सांभाळतात. खूप मोठ्या मनाचा आणि मोठ्या काळजाचा माणूस असावा लागतो की ती लक्ष्मी दुसऱ्याच्या स्वाधीन करण्याकरिता. तर हाताच्या फोडा, कधीच कोणाच्या समोर हात न जोडलेला बाप, पण शेवटी जावयाच्या समोर, इवायच्या समोर हात जोडावा लागतो. दादा, माझी मुलगी आहे तर हाताच्या फोडासारखी सांभाळी, तिला सांभाळून घ्या. आयुष्यभर कधीच तिला दुःख होऊ दिलं नाही. लोक पहा, तुम्ही लोकांचं कर्ज काढून लग्न लावून देईल बाप, पण बाप म्हणतो मला लोकांचं साल धरण्याची वेळ आली तरी चालेल, पण आपली पोरगी मोठ्या घरात गेली पाहिजे, आपल्या पोरीचं लग्न उत्साहात पार पडलं पाहिजे. मी सांगत असते, डोळे वटारून प्रेम करते ती प्रेमिका असते, डोळे झाकून प्रेम करते ती आपली आई असते. पण डोळे मिटेपर्यंत, आयुष्यभर डोळ्यात न दाखवता जो प्रेम करतो तो आपला बाप असतो. तर हाताच्या फोडासारखं सांभाळतो. प्रत्येक लेकरावरती नितांत प्रेम राहतं. लोक म्हणतात ना, बापाच्या काळजाचा तुकडा आहे. का म्हटलं जातं माहिती आहे? आई निघून गेल्याच्या नंतर बापाची आई होण्याचं काम कोण करत असतं, तर ती मुलगी असते. ज्या पोरीला लहानाचं मोठं केलं तर हाताच्या फोडासारखं सांभाळाय, आज त्या पोरीला दुसऱ्याच्या स्वाधीन करून देणं खूप मोठी गोष्ट आहे. ज्या बाईला बाप नाही त्या बाईला विचारा काय किंमत असते. तर बापाच्या हातात जोपर्यंत सगळ्या गोष्टी ना, तोपर्यंत बाप सर्व काही पुरवतो पोरीला. पण ज्या दिवशी बाप वयोवृद्ध होतो, म्हातारपण येतं त्या बापावरती, काहीच गोष्टी नाही राहिल्या, पैसे नाही येतात त्याच्याकडं. पोरगी माहेरी आली, पोरीला बसून देण्याकरिता बसमध्ये बसस्टँडवरती बाप आलाय, एसटीत पोरीला बसून दिलं, खिशात हात घातला आणि कोपरीतून 100 रुपयाची नोट काढली आणि सांगतो, पोरी, जोपर्यंत करता धरता होतो सगळं माझ्या हातात होतो, तोपर्यंत कधी कुठल्या गोष्टीची कमतरता नाही भासू दिली. आज मात्र सगळं नाही माझ्याकडं, पण एवढे पैसे राहू दे तुझ्याकडे. नाही बाबा, मला काहीच कमी नाहीये, 3 मजली घर आहे, 50 एकर जमीन आहे, खूप चांगल्या घरी दिले तुम्ही. नाही ना पोरी, पण बापाचा जीव राहत नाही, एवढे पैसे राहू दे तुझ्याकडे. ज्या वेळेला भगवान परमात्मानी लेक आणि बाप हे पात्र तयार करायला घेतलं असेल ना, तेव्हा बापाच्या काळजाचा थोडासा तुकडा काढून मुलगी हे पात्र तयार केलेलं आहे पहा. म्हणून तर म्हणतो, पोरगी हे बापाचा काळजाचा तुकडा राहतो. आयुष्यभर नितांत प्रेम करत राहतो बाप, पण ती पोरगी दुसऱ्याचे स्वाधीन करून द्यावी लागते. भीष्मक राजाला सुद्धा खूप दुःख होत आहे. रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा अति उत्साहात पार पडला. तो उत्साह पार पडल्याच्या नंतर रुक्मिणी माता ज्या वेळेला द्वारकेची महाराणी होत आहेत, द्वारकेची महाराणी झाल्यात रुक्मिणी माता, आणि तिथून पुढे भगवान परमात्माच्या पहिल्या संतानीचं वर्णन केलं जातं. भगवान परमात्माची पहिली संतान जी आहे, ती पहिली संतान आहे, त्याचं नाव आहे प्रद्युम्न. ज्या प्रद्युम्नाच्या हातानं शंभरासुर नावाच्या राक्षसाचा दैत्याचा वध होता. रुक्मिणी मातेने सुंदर मुलाला जन्म दिला. तो मुलगा अगदी लहानाचा मोठा होणार, पण काही कालांतराच्या नंतर शंभरासुराच्या कानावरती बातमी पोहोचली, आपला काळ भगवान गोपाल कृष्णाची पहिली संतान, त्याचं नाव प्रद्युम्न. मग काही द्वारपालांना शिपायांना पाठवलं आणि त्या प्रद्युम्नाची चोरी करण्याचं ठरवलं. प्रद्युम्नाची चोरी करण्याकरिता काही द्वारपालांना पाठवलं. छोटासा बालक आईपासून दूर निघून गेला, रुक्मिणी मातेच्या लक्षात राहत नाही. आता तुम्ही सांगा, भगवान गोपाल कृष्णानं केलेली ही लीला आहे पहा. भगवान परमात्मानं केलेली लीला, कुठली लीला आहे? सगळ्या गोष्टी कृष्णाला माहिती होत्या, पण तरी सुद्धा रुक्मिणी मातेला नाही सांगितलं. का नाही सांगितलं?
सेम हाच जर विचार कराल तर छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनामध्ये प्रसंग घडलेला आहे. प्रत्येकानं पाहिलं ज्या वेळेला आग्र्यावरून छत्रपती शिवाजी महाराज निघाले, आग्र्यावरून छत्रपती शिवाजी महाराज निघाले, पण काही अंतरावरती आल्याच्या नंतर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज दुश्मनाच्या तावडीत सापडतील म्हणून रायगडावरती आल्याच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांचा अंत्यविधी केला, पिंडदान केलं, दशक्रिया विधी झाला, 13वा झालाय. दुश्मनाच्या कानावरती बातमी पोहोचल, येसुबाईंचं कुंकू पुसवण्यात आलंय. राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्व पत्न्या आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची पत्नी माता येसुबाई सर्वांनी अगदी पांढरी वस्त्र परिधान केलेत. सगळीकडे शोककळा पसरलेली. शंभूबाळ गेला, शंभूबाळ गेला. दुश्मनाच्या कानावरती वाऱ्यासारखी बातमी पोहोचली आणि तेव्हा हसत हसत मुखानं सांगावं की आता मात्र आपलं संकट, आपल्यावरती येणारं संकट मात्र कायमचं नष्ट झालंय. बरं, छत्रपती शिवाजी महाराजांना माहिती होतं संभाजी महाराज नेमके आहेत कुठे, जिवंत आहे ती माहिती होतं, पण तरी सुद्धा एवढी घटना घडलेली का मासाहेबांना सांगितली नाही? ज्या राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंनी शिकवावं, शोभा तुम्हाला बाई नाचवणारा नाही, बाई वाचवणारा शोभा व्हायचाय. ज्यांना डोहाळे लागावेत, तलवार घ्यावी, दुश्मनाचा नराधमाचा शिरछेद करावा, घोड्यावरती बसावं, दानपट्टा चालवावा, तलवारबाजी करावी, अशा आऊसाहेबांना सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी बातमी सांगितली नाही की संभाजी जिवंत आहे. का नाही सांगितलं? शंभूबाळ जिवंत आहे म्हणून. बाईला श्राप दे पा कुठला, किती महत्वाचा प्रसंग असेल, किती महत्वाची गोष्ट असेल, कुठल्याच पुरुषानं जर तुम्हाला गुपित एखादं काम करायचं असेल, महत्वाचं काम असेल की जेणेकरून ती बातमी कुठेच फुटल्या जाऊ नये, तर असं सांगतात की ती खूप महत्वाची बातमी कधीच महिला मंडळांच्या जवळ सांगू नये. कारण बाईच्या पोटात कुठलीच गोष्ट राहत, भले बाई किती इंजिनियर असू द्या, डॉक्टर असू द्या, वकील असू द्या, काही असू द्या, पण तरी सुद्धा बाईच्या पोटात कुठली गोष्ट राहत. तुम्ही पाहा ना, बटांमध्ये एखादी महत्वाचं काम असेल आणि मालकाने सांगितलं पप्पेची माहिती तुला म्हणून सांगतो, बरं कोणाला सांगू नको. तिच्या जवळची मैत्रीण असते राधाबाई, तिला म्हणती तुम्हाला म्हणून सांगते, कोणाला सांगू नका. राधाबाईची जवळची मैत्रीण केसराबाई, तिच्या जवळची मैत्रीण मीराबाई, तुम्हाला म्हणून सांगते, तुम्हाला म्हणून सांगते ना. अख्ख्या बठांमध्ये माहिती होतं का तुम्हाला म्हणून सांगते. छत्रपती शिवाजी महाराजांनी कुठलीच गोष्ट सांगितली नाही, सुरक्षित शंभूराजे रायगडावरती पोहोचेपर्यंत. अगदी तसाच प्रसंग भगवान गोपाल कृष्णाला माहिती होतं प्रद्युम्न आहे. शंभरासुरानं चोरी केली, समुद्रात फेकण्यात आलं आणि समुद्रात फेकल्याबरोबर खूप मोठ्या माशानं त्या बाळाला गिळून घेतलं. काही शिपाई मासे पकडण्याकरिता ते समुद्रावरती गेलेत. त्या माशाच्या जाळ्यामध्ये खूप मोठा मासा आला. त्यांना वाटतं एवढा मोठा मासा आपण दिला पाहिजे. कोणाला? शंभरासुराला. शंभरासुराला भेट म्हणून देण्याकरिता तो मासा घेऊन आलेत. शंभरासुरानं तो मासा पाहिला आणि स्वयंपाकगृहाकडे पाठवलं. जा म्हणे त्याला तिकडे घेऊन जा. स्वयंपाकगृहाकडे पाठवण्यात आलं, पण स्वयंपाकगृहात पाठवल्याच्या नंतर कामदेवाची मागच्या जन्माची जी रती होती ती या जन्मामध्ये मायावती आणि मागच्या जन्मामध्ये ते कामदेव होते ते या जन्मामध्ये प्रद्युम्न. कामदेवाची पत्नी जी या जन्मामध्ये मायावती रती नावानं जी कार्यरत होती, स्वयंपाकगृहामध्ये तिनं तो मासा कापला तर त्या माशाच्या पोटामधून छोटासा बाळ निघाला. तो बालक पाहिला, नारद मुनींचं आगमन झालं. सांगितलं हा गत जन्मामधला तुझाच पती आहे. पण या बालकाच्या हातानं भगवान गोपाल कृष्णाच्या पहिल्या संतानाच्या हातानं शंभरासुराचा वध आहे. याला लहानाचा मोठा कर. चला सर्व विद्या शिकव, मायेवी विद्या, अघोरी विद्या, सर्व ज्ञानाचे धडे देऊन दोघांनी मिळून शंभरासुराचा वध करायचा आहे. रुक्मिणी मातेचे डोळे पाहत होते, पण काय पाहावं कळत नाही. बालक कुठे आहे, बालक कुठे आहे, या विरहामध्ये जीवन जगत होत्या. एके दिवशी त्या दोघांनी मिळून प्रद्युम्न आणि मायावती सर्वांना अगदी सर्व शक्ती शिकवलेली आणि दोघांनी मिळून शंभरासुराचा वध केला. शंभरासुराचा वध झाल्याबरोबर सर्व देवदेवतांना अगदी आनंदाची बातमी पोहोचली. सर्व देवतांना आनंद वाटतोय. तिथून पुढे सुंदर अशी कथा येते की भगवान परमात्माची विवाह, देवाची विवाह किती झालेत महिला मंडळ? भगवान परमात्माचे विवाह किती झालेत?
देवाचे लग्न किती झालेत? किती? 9. किती झाले देवाचे विवाह माता मौल्यांनो? कितवं वर्ष आहे आपलं कथेचं? बठाण देवाचे विवाह किती झालेत? किती? 108. हा, लेकरं हुशार आहेत आपल्या गावातले. नाही, ऐकतात ती कथा, ऐकतात लक्षपूर्वक. भगवान गोपाल कृष्णाचे विवाह झाले 16,108. बरोबर. आता काही काही बहादर आम्हाला म्हणतात ताई मग देवानी एवढे केले मग आम्ही 2-4 केले तर कुठे बिघडलो? एका वेळेला नारद मुनीला वाटलं होतं पा आपलं लग्न केलं पाहिजे, आपण लग्न झालं पाहिजे. भगवान परमात्माला म्हणे देवा एवढ्या बायका काय करायचे म्हणे, तुला एखादी देऊन टाक मला. कृष्ण म्हणे ज्या महालात मी नसेल म्हणे ती बायको तुझी. भगवान परमात्माचा प्रत्येक विवाह काहीतरी कारणास्तव झालेला आहे. पहिला विवाह झाला तो रुक्मिणी मातेच्या सोबत. भगवान परमात्माचा दुसरा विवाह झाला तो जामवंतीच्या सोबत. जामवंतीच्या सोबत भगवान परमात्माचा विवाह झाला तो कसा, त्याची सुंदर अशी कथा येते. सत्रजित नावाचा राक्षस आहे, त्यानं सूर्य भगवंताची पूजा केली आणि सूर्य भगवंताची पूजा केल्यानंतर सूर्य भगवंतानं जेव्हा कृपा केली तेव्हा त्याला समयंतक नावाचा एक मणी दिला. लक्षपूर्वक ऐका, सर्वांनी खाली बसा. ज्या वेळेला समयंतक नावाचा मणी दिला आणि तोच मणी ज्या वेळेला स्वतःच्या गळ्यामध्ये परिधान करू लागले, एके दिवशी सत्राजितानं तोच मणी गळ्यात परिधान करून द्वारकेमध्ये प्रवेश केला. द्वारकेत प्रवेश